हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा चॅप्टर सुरू केला होता. त्यातला आजचा आहे आपला लेक्चर नंबर 3. लेक्चर 1 आणि 2 जर नाही पाहिले असेल तुम्ही तर आधी तो बघून घ्या. बघा मग आता सगळ्यात आधी जर आपण बघू तर दोन टाईपचे रेस्पिरेशन राहते. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि ईटीसी रिॲक्शन म्हणजे प्रोटीन सिंथेसिस किंवा एनर्जी प्रोडक्शन कशी होते ते सगळं काय बघितलं. आता बघा, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन दोन टाईप आहे. एक आहे एरोबिक आणि दुसरा आहे आपला अनएरोबिक. आता हा एरोबिक म्हणजे काय होते, ज्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, जे रिॲक्शन ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे. म्हणजे आता मी श्वास घेतो, मी जिवंत आहो, ऑक्सिजनमुळे मी जिवंत आहो, म्हणजे मी एरोबिक रेस्पिरेशन करतो. कोणती करतो मी? एरोबिक रेस्पिरेशन. आणि जिथं ऑक्सिजनची बिलकुल गरज नाही, काही काही मायक्रो ऑर्गॅनिझम असे आहेत ज्यांना ऑक्सिजनची बिलकुल गरज नाही राहत, बिना ऑक्सिजनचे बी ते जगू शकतात, त्यांना म्हणतो आपण अनएरोबिक. त्यांना काय म्हणतो आपण? अनएरोबिक. मग लक्षात ठेवा, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे म्हणजे आपण एरोबिक, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही ते अनएरोबिक. मग असे काही रेस्पिरेशन आहे जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होते त्याला म्हणतो आपण एरोबिक, आणि असे काय जे ऑक्सिजनच्या ऑब्सेन्स मध्ये होते त्यांना म्हणतो आपण अनएरोबिक. मग असे कोणते कोणते आहे जे एरोबिक आहे आणि अनएरोबिक आहे? तर सगळ्यात पहिले बघू आपण एरोबिक रेस्पिरेशन. आता आपण बघितलं होतं की आपल्या या न्यूक्लियस मध्ये, सेल मधला जो सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ग्लुकोज आला होता. आणि ग्लुकोज मध्ये जे आहे 6 कार्बन ॲटम होते. आपण बघितलो की इथं जो आहे ऑक्सिजन अटॅच झाला होता, याच्यामध्ये ग्लायकोलायसिस मध्ये या कार्बन ॲटमला ऑक्सिजन अटॅच झाला होता आणि याचे 3-3 कार्बनचे 2 ग्रुप पडले होते. त्यालाच आपण पायरुवेट म्हणत होतो किंवा पायरुविक ऍसिड म्हणत होतो. तर हे जे आहे या ऑक्सिजनच्या मदतीनं ऑक्सिजन जो आहे त्यांना तोडला होता, म्हणून हे जे आहे एरोबिक रेस्पिरेशन आहे. कोणती रेस्पिरेशन आहे आपली? एरोबिक रेस्पिरेशन. लक्षात ठेवा, हे कोणती आहे आपली? एरोबिक. त्याच्यानंतर जर आपण बघितलो अनएरोबिक, तर काही काही ऑर्गॅनिझम आहेत जशी यीस्ट सारखे. बघा आता, ऑर्गॅनिझम लाईक यीस्ट रेस्पायर कम्प्लिटली इन द ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. बिना ऑक्सिजनचा बी ते रेस्पिरेशन करू शकत आहेत. म्हणजे ते जे आहेत ते कसे आहेत आपले? अनएरोबिक. आपण जेव्हा बिना ऑक्सिजनचे नाही जगू शकता, म्हणजे आपण एरोबिक रेस्पिरेशन करत आहोत. त्याच्यानंतर आता बघा, हा जो यीस्ट आहे हा का करताय? बिना ऑक्सिजनचा एनर्जी तयार करताय. किती खतरनाक म्हणावा. म्हणजे हा आहे आपला अनएरोबिक. पहा, याच्याकडे पहिले पायरुवेट बनत आहे आणि हे जे आहे इन द ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होत आहे. सगळा काही कसा होत आहे? ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग याला म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याच्यानंतर जर आपण बघितलो की आपण जेव्हा समजा का जिम वगैरे करतो, म्हणजे आपण समजा का जेव्हा आपण एखादा वर्कआउट करत आहोत, समजा कसा एखादा मी डंबल उचलत आहोत किंवा एखादा वजन जेव्हा उचलत आहोत, तेव्हा माझा जो मसल सेल्स आहे तो ऍक्टिव्हेट होतो आणि त्या मसल पर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. पण ऑक्सिजन जरी पोहोचत नाही तरी पण आपल्याला एनर्जी प्रोडक्शन करणं आवश्यक आहे. पहा आता, मसल जवळ ऑक्सिजन पोहोचत आहे का? नाही. आपण फास्ट मध्ये का करता? वर्कआउट करत आहोत. माझा मसल थकत आहे, मसल पर्यंत पटपट ऑक्सिजन पोहोचू नाही शकत आहे. हा मसल थकत आहे म्हणजे इथपर्यंत ऑक्सिजन जास्त पोहोचायला पाहिजे पण पोहोचत नाही. पण याला एनर्जी कशी लागत आहे? जास्त लागत आहे, कारण की हा थकत आहे. मग आता जो आहे हा का करते? अनएरोबिक रेस्पिरेशन करणं चालू करून देते. कोणती रेस्पिरेशन? अनएरोबिक. बघा मग आता, इथं समजा का आपण एखादा डंबल उचलत आहोत, मग हा का करेल आपला? ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये, इन द लॅक ऑफ ऑक्सिजन टू रिलीज एनर्जी 2 एटीपी बनवते आणि हा पायरुवेट बनवत आहे. ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन होत आहे, म्हणून याला कोणता म्हणतो आपण? अनएरोबिक रेस्पिरेशन. कोणता म्हणतो याला आपण? अनएरोबिक. आणि हा का बनवते? लॅक्टिक ऍसिड. काय बनवते आपला? हा लॅक्टिक ऍसिड. लक्षात ठेवा. मग आता, ड्यू टू दिस द मसल फील्स फटिक ड्युरिंग एक्सरसाइज. आणि त्याच्यामुळेच आपल्याला जो आहे एखादी एक्सरसाइज केल्यावर, जिम वगैरे केल्यावर, रनिंग केल्यावर आपल्याला थकवा येते. काहून? कारण की आपण अनएरोबिक रेस्पिरेशन करत आहोत. त्याच्यानंतर जर आपण बघितलो सीड्स, जे आता समजा का पाण्याच्या खाली एखादा आपण बी लावलो, तर पाण्याच्या खाली जेव्हा ते जमिनीच्या आतमध्ये जातात, जमिनीच्या आतमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन भेटत नाही, कोणत्याच प्रकारचा ऑक्सिजन भेटत नाही. मग ते सुद्धा जेव्हा प्लॅन्टलेट जमिनीच्या वर याच्या आधीची जी स्टेज आहे तिथं ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. म्हणजे इफ द सॉइल इज सबमर्ज इन द वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन, बियापासून जेव्हा छोटासा प्लॅन्टलेट येत आहे तेव्हा पण ते अनएरोबिक रेस्पिरेशन करते. आता जर आपण बघितलं, इथे एक ऍपल आहे, तो मशीन मध्ये गेला, त्याचा ज्यूस बनला. हा बनला आपला ऍपल ज्यूस नॉर्मल. त्याच्यानंतर समजा का याला आपण फिल्टर केलो, तर याच्यामधून समजा का फिल्टर केल्यानंतर याला आपण समजा का सडवलो, याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया टाकलो, पूर्णपणे सडवलो, खराब केलो, लॅक्टोबॅसिलाई टाकलो, तर याच्यापासून जो बनते ऍपल सायडर विनेगर बनते. विनेगर पाहिलं असाल तुम्ही, मंचुरियनच्या दुकानामध्ये वगैरे राहते, तो असा टाकते पा, त्याच्याकडे एक बॉटल राहते, अशा प्रकारची समजा का त्याच्याकडे बॉटल आहे
अशा प्रकारची बॉटल आहे, तर मग असं 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 पटकन टाकते कसा, त्यालाच म्हणतो आपण विनेगर. आणि हा विनेगर जो आहे तो अशा प्रकारचा बनते, हा सायडर किंवा विनेगर. फर्मेंटेशनची प्रोसेस होते. कोणती होते ते? फर्मेंटेशनची. आणि एंड प्रोडक्ट बनते त्याच्यापासून विनेगर. का बनते एंड प्रोडक्ट त्याच्यापासून? विनेगर. लक्षात ठेवा. आता अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते कोणते? जसं आता ग्लुकोज जो आहे, ग्लुकोज सगळ्यात पहिले ग्लुकोजचा का होणार आहे? ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मधून का बनणार आहे? पायरुविक ऍसिड. आणि इकडे पण का बनणार आहे? पायरुविक ऍसिड. एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिड बनते, हे आपण पाहिलो होतो. त्याच्यानंतर या पायरुविक ऍसिडचा होते फर्मेंटेशन. का होता याचा? फर्मेंटेशन. आपण अनएरोबिक बघत आहोत, अनएरोबिक वाली. याचा का होणार आहे? फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन झाल्यावर का बनणार आहे याचा? अल्कोहोल. का बनणार आहे याचा? अल्कोहोल. लक्षात ठेवा. आणि अल्कोहोल नंतर बनते. अल्कोहोल बनवायचं काम कोण करते? तर यीस्ट. यीस्ट एक फंगस आहे, तो बनवायचं काम करते. तसाच दुसरी जर पाहिलो आपण पायरुविक ऍसिड, याचा पण फर्मेंटेशन झाला. आता याच्यापासून बनला समजा लॅक्टिक ऍसिड, तर लॅक्टिक ऍसिड बनवायचं काम करते एरिथ्रोसाइटस किंवा मसल सेल्स. आता हा एरिथ्रोसाइटस म्हणजेच होते रेड ब्लड सेल्स. आपल्या बॉडीमध्ये जे रेड ब्लड सेल्स आहे त्यालाच म्हणतो आपण एरिथ्रोसाइटस. आणि समजा का याचा पायरुविक ऍसिड पासून आता याचा समजा का फर्मेंटेशन होऊन याच्यानंतर बनला समजा का वेगळे वेगळे प्रोडक्ट जसे विनेगर, विटॅमिन वगैरे, तर हे कोण बनवायचं काम करते? तर व्हेरियस मायक्रोब्स. आता पहा, चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा. लक्ष द्या. इकडं तिकडं कुठं मन भटकत असेल तर पहिले इकडे पहा. व्हेरी इम्पॉर्टंट टेबल आहे हा. व्हेरी आय एम पी. ओके. ग्लुकोजचा काय होणार आहे? ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस झाल्यावर त्याच्यापासून पायरुविक ऍसिड. ग्लुकोज मधून काही पण करा, ग्लायकोलायसिस झाला ग्लुकोजचा, तर मग एरोबिक होऊ द्या का अनएरोबिक होऊ द्या, त्याच्यापासून पायरुविक ऍसिड हा बनना म्हणजे बननाच आहे. समजत आहे एवढा? पायरुविक ऍसिड बनणारच आहे. आता पायरुविक ऍसिडची फर्दर प्रोसेस आहे अनएरोबिक मध्ये. कुठं बोलतो मी आपण? अनएरोबिक मध्ये. अनएरोबिक मध्ये पायरुविक ऍसिडचा होणार आहे फर्मेंटेशन. काय होणार आहे? फर्मेंटेशन. पहा, चांगला लक्षात ठेवा. ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा होणार आहे ग्लायकोलायसिस पासून बनणार आहे पायरुविक ऍसिडचा फर्दर होणार आहे फर्मेंटेशन. काय होणार आहे? फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन झाल्यानंतर काय प्रोडक्ट भेटते त्याच्यावर ते डिफरंट टाईप पडतात. जसा फर्मेंटेशन झाला, अल्कोहोल बनला, कोण बनवणार आहे अल्कोहोल? यीस्ट. फर्मेंटेशन झाला, विनेगर किंवा विटॅमिन सारखे बनले, तर कोण बनवत आहे? व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम. वेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम राहू शकते. फर्मेंटेशन झाला आणि लॅक्टिक ऍसिड समजा का बनला, कोण बनवताय? एरिथ्रोसाइटस किंवा मग कोण बनवताय? मसल सेल्स. राईट लक्षात. फर्मेंटेशनचा अल्कोहोल बनला तर यीस्ट, विनेगर बनला तर व्हेरियस मायक्रोब्स, लॅक्टिक ऍसिड बनला तर एरिथ्रोसाइटस किंवा मसल सेल्स. ओके. हा कोणता होता आपला? अनएरोबिक रेस्पिरेशन. हा, मग आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे? सगळ्यात पहिले आपल्याकडे वेगळे प्रोडक्ट राहणार आहे. जसा वेगळे प्रोडक्ट म्हणजे कोणता? लिपिड्स म्हणजेच होते फॅट्स. लिपिड्स म्हणजे काय होते? फॅट्स. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राहू शकते आपल्याकडे कार्बोहायड्रेट. काय राहू शकते आपल्याकडे? कार्बोहायड्रेट. आणि नंतर राहील आपल्याकडे प्रोटीन. 3 वेगळे प्रोडक्ट आहे. आता लिपिड्स आणि प्रोटीन बद्दल आपण समोरच्या लेक्चरमध्ये, समोरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता बघा, लिपिड्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन. लिपिड म्हणजे होते फॅट, कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोहायड्रेट, ना प्रोटीन म्हणजे होते प्रोटीन. आता पहा, चांगला लक्ष द्या. व्हेरी इम्पॉर्टंट टेबल आहे हा. याच्यानंतर समजा का आता कार्बोहायड्रेट जो आहे त्याची काय होणार आहे? ग्लायकोलायसिस. कार्बोहायड्रेटचा काय होणार आहे? ग्लायकोलायसिस झाला म्हणजे का बनला? पायरुविक ऍसिड. ग्लायकोलायसिस जिथं होणार आहे तिथं पायरुविक ऍसिड बनणार आहे म्हणजे बनणार आहे. ग्लायकोलायसिस झाला म्हणजे का बनला? तिथून पायरुविक ऍसिड नंतर आपण पाहिलो होतो याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये, ग्लायकोलायसिस, कार्बोहायड्रेटचा ग्लायकोलायसिस झाला तर पायरुविक ऍसिड बनते ना. पायरुविक ऍसिडच्या नंतरची स्टेप म्हणजे होते ऍसिटाइल कोएन्झाइम ए. ऍसिटाइल को ए बनते. ऍसिटाइल को ए नंतर कोणती आपली चालू होते? क्रेब्स सायकल. आणि शेवटी आपल्याला भेटते CO2H2 हे बाय प्रोडक्ट. आणि मेन भेटते आपल्याला एनर्जी. का भेटते आपल्याला? एनर्जी. तशाच प्रकारे समजा का आपण लिपिड्स पाहिलो, तर लिपिड मधून काय होते? फॅटी ऍसिड. पहा आता, कार्बोहायड्रेटचा कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? ग्लुकोजमध्ये. कार्बोहायड्रेटचा कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? ग्लुकोजमध्ये. तसाच लिपिड्सचा कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? फॅटी ऍसिडमध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होत आहे? फॅटी ऍसिड. आणि तशाच प्रकारे अमिनो ऍसिड, प्रोटीनचा जो कन्व्हर्जन आहे तो कोणामध्ये होत आहे? अमिनो ऍसिड. लक्षात ठेवा, प्रोटीनचा कन्व्हर्जन अमिनो ऍसिड. एकदा मी पुन्हा सांगतो पण चांगला लक्ष द्या. आता या फॅटी ऍसिड, अमिनो ऍसिड पासून बनताय ऍसिटाइल को ए. पायरुविक ऍसिड इथं बनत नाही कारण की ग्लायकोलायसिस होत नाही. जेथं ग्लायकोलायसिस होईल
तिथंच आपला पायरुविक ऍसिड बनतं. इथं पायरुविक ग्लायकोलायसिस होत नाही आहे, म्हणून डायरेक्ट का बनतं याच्यातून ऍसिटाइल कोए. एकदा ऍसिटाइल कोए बनला मग त्याच्यापासून काय बनल, क्रेब्स सायकल आणि CO2H2O. एकदम सोपी आहे, कन्फ्युजिंग व्हायचं काही काम नाही. फक्त लक्षात ठेवायचं कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पासून का बनताय तर ग्लुकोज. का बनणार आहे कार्बोहायड्रेट पासून, ग्लुकोज. तसाच लिपिड्स. लिपिड्स म्हणजेच काय होते आपला फॅट्स. फॅट्सचा कन्व्हर्जन म्हणजे फॅट्स पासून का बनणार आहे तर फॅटी ऍसिड्स. का बनणार आहे याच्यापासून, फॅटी ऍसिड्स. तशाच प्रकारचा जो प्रोटीन आहे, प्रोटीनचा कन्व्हर्जन होणार आहे आपला अमिनो ऍसिड मध्ये. कशामध्ये होणार आहे, अमिनो ऍसिड. बस एवढा जर तुम्हाला लक्षात राहील का कार्बोहायड्रेट पासून बनताय ग्लुकोज, लिपिड्स पासून बनताय फॅटी ऍसिड आणि प्रोटीन पासून बनताय अमिनो ऍसिड. ग्लुकोजचा का होणार आहे ग्लायकोलायसिस आणि ग्लायकोलायसिस पासून का बनणार आहे पायरुविक ऍसिड. का बनणार आहे पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचा होणार आहे नेक्स्ट स्टेप ऍसिटाइल कोए. पहा आता लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेटच्या खाली कोणता आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिसच्या खाली का बनते पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडच्या खाली का बनला ऍसिटाइल कोए. ऍसिटाइल कोएचा क्रेब्स सायकल बनला, CO2H2O मेन भेटता याच्यातून एनर्जी. तशाच प्रकारे जर आपण पाहलो तर इथं जर आपण चांगलं लक्ष दिलं थोडंसा, लिपिड पासून का बनताय, लिपिड पासून फॅटी ऍसिड आणि प्रोटीन पासून का बनताय अमिनो ऍसिड. यांचा ग्लायकोलायसिस होत नाही, त्याच्यामुळे पायरुविक ऍसिड नाही बनत आहे. डायरेक्ट का बनत आहे यांचा ऍसिटाइल कोए. डायरेक्ट का बनता यांचा ऍसिटाइल कोए. एकदा ऍसिटाइल कोए बनला का मग क्रेब्स सायकल आणि CO2H2O एनर्जी. एवढाच आहे छोटासा टॉपिक, याच्यावर काहीच नाही. एरोबिक अनएरोबिक रेस्पिरेशन एवढाच आहे. हे दोन्ही जे टेबल आहे ते चांगल्या प्रकारे लर्न करा. 2 पैकी 1 येण्याचे व्हेरी व्हेरी IMP दोन्ही टेबल आहे. 3 मार्क्ससाठी यावर्षी येण्याचे 100% चान्सेस आहे या 2 टेबल पैकी. त्याच्यामुळे दोनही टेबल ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये 2 ते 3 मार्क्ससाठी येण्याचे बहुतच जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे दोन्ही टेबल एकदम चांगल्या प्रकारे करा आणि आपले 3 मार्क जे आहेत ते घेऊन जा. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आतापासूनच बाय हार्ट डाय हार्ट करून ठेवा. झोपेतून उठल्या तरी पण तुम्हाला एकदम आला पाहिजे असं तुम्ही करून ठेवा. आजचा व्हिडिओ हा इथंच आपण संपवू. याच्या नंतरचे जे व्हिडिओ आहे थोडे छोटे टॉपिक आहेत ते आपल्याला सगळे कव्हर करायचे आहे. छोटे व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला पाहायला बी त्रास नाही होत. लवकर 10-15 मिनिटांमध्ये आपण संपवतो. तोपर्यंत जो आहे या व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा कसा वाटला व्हिडिओ. त्याच्यानंतर शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, सबस्क्राईब करा. कमेंट तुम्ही करत नाही, पाहताय व्हिडिओ पण लाईक कमेंट करत नाही. लाईक कमेंट करा म्हणजे मला पण थोडासा मोटिवेशन भेटत राहते आणि रेग्युलर त्याच्यामुळेच तुम्हाला मी व्हिडिओ देत जाईल. लाईक आणि कमेंट सगळेजण करा, थोडासा माझा पण मोटिवेशन वाढवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.